नाही आता कालच इलेक्शन कमिशनची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि आता 20 तारखेला निवडणूक आहे. त्यामुळं अवघे 35 दिवस राहिलेले आहेत, म्हणजे 5 आठवडे. त्यामुळं आमचा प्रयत्न पूर्ण असेल की आता मतदारसंघात अजून वेगाने काम करायचं आणि हा मतदारसंघ मागच्या वेळेसपेक्षा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येईल असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. नाही, अजून तशी कल्पना नाही, कारण आमच्या पार्टीमध्ये पहिले म्हणजे सर्वप्रथम की पार्टीचे पार्लिमेंटरी बोर्डाची बैठक होणार. त्याच्यानंतर उमेदवारांचे जी तिकीट असतील ती डिक्लेअर केली जातील आणि ते झाल्यानंतर मग मात्र पुढची त्या पद्धतीने प्रचार सुरू होतो. पण आत्ता एकंदरीतच मतदारसंघामध्ये पार्टीच्या वतीने बरीचशी रचना ऑलरेडी लागलेली आहे. बाहेरनं प्रवासी कार्यकर्ते आलेले आहेत, निरीक्षक आलेले आहेत. त्याच्यामुळं संघटन हे उमेदवार कोणी का असो, पण संघटन ही पूर्ण संघटनेच्या जीवावरती निवडणूक लढली जाईल आणि त्या प्रकारे त्यांचं प्रशिक्षण, त्यांना इन्स्पिरेशन, त्यांना सगळं प्लॅनिंग, असं सगळं काम गेल्या एक महिना दीड महिन्यापासून चालू आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा उमेदवारी जाहीर होईल त्याच्यानंतर मग मात्र पुढचे 4 आठवडे त्या पद्धतीने प्रचार हा केला जाईल. आपण जे 5 वर्ष काम केलं, म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे आपण या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जी निधी आणली असेल, ती निधी जी वितरित केली, जो आपला प्रवास झाला, जे कोविडच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या वतीने असेल, राज्य सरकारच्या वतीने असेल केलेलं काम असेल, अशा प्रकारे जे जे गेल्या 5 वर्षामध्ये आपण कार्य केलं, काम केलं, ते काम लोकांसमोर घेऊन जाणे. त्याच पद्धतीने आत्ता जे काही महायुती सरकारने जे काही महत्त्वाच्या योजना ज्या लोकांसाठी त्यांनी आता जाहीर केल्या, त्यात लाडकी बहीण योजना असेल, युवकांच्या प्रशिक्षणाची योजना असेल, त्याच्यानंतर 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, अशा सगळ्या ज्या लोकहिताचे निर्णय असतील किंवा आपले जे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जो एनी टॅक्स लागत होता तो एनी टॅक्स रद्द करण्यात आला. तर त्यामुळे असे भरपूर निर्णय जे महायुती सरकारने पुण्यासाठी, आपल्या मतदारसंघासाठी, मतदारसंघाच्या हिताच्या घेतल्या, त्या घेऊन आपण पुढच्या निवडणुकीला सामोरे जाऊ. हे काय होतं की निधी जशी वितरत होत राहते तशी मग त्याची मान्यता झाली आणि खूप मला अभिमान वाटतो की गेल्या 3.5 वर्षात 100 कोटीपेक्षा जास्त निधी ही राज्य सरकारने आपल्या शिवाजीनगर मतदारसंघासाठी इकडे दिली आणि मग ती वितरित करता करता प्रत्येकाचे भूमिपूजन करून काम सुरू करण्याचा प्रत्यक्ष एक धावपळ होती की आचारसंहितेच्या आधीच जवळजवळ सगळी भूमिपूजन आपण कंप्लीट केली पाहिजे. आणि त्यामुळं शेवटचे 3 महिने म्हणजे लोकसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर आत्तापासून 3 महिन्यापर्यंत भरपूर भूमिपूजन झाली. त्याच्यामुळे थोडीशी धावपळ ही होतेच, पण ती योग्य वेळेला झाली असं मला वाटतं. नाही, उलट ऍक्च्युली नगरपालिकेचंच काम जास्ती पडतं आमच्याकडे. किती जरी झालं, आपण आमदार जरी झालो किंवा खासदार जरी झालो, तर माझे वडील खासदार होते, मी पाहिले, मी स्वतः आमदार राहिलो, नगरसेवक राहिलो, पण ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत ह्याचेच प्रश्न जास्ती लोकांना भेडसावतात. त्यासाठी ते हे पाहत नाही की नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांचा प्रश्न सुटल्याशी त्यांचा मतलब असतो. आणि त्यामुळं ऍज अ लोकप्रतिनिधी आपण हे पाहायला पाहिजे की आपल्या समोर जो व्यक्ती येतो त्याचा प्रश्न कसा सोडवायचा. आणि त्यामुळे मूलभूत सोयी सुविधावरती उलट मी तर म्हणेल की महापालिकेची जी साधारणतः यंत्रणा आहे ती सुद्धा सफिशियंट होत नाही बऱ्याच वेळेला. सगळ्या म्हणजे ज्या पद्धतीने आपण रस्ते बघतो, ड्रेनेज बघतो, पाणी बघतो, यासाठी महापालिका एवढी आपली मोठी असून सुद्धा किंवा जास्तीत जास्त बजेट असले सुद्धा तरीही वाढत्या अर्बनायझेशनमुळे आपल्याकडे ते सुद्धा कव्हर करायला कमी पडतो आपण. म्हणून राज्य शासनाची खरं गरज असते आणि मी ती साधारणतः मला समजली की बाबा मूलभूत सोयी सुविधांवरती आपण जास्तीत जास्त निधी खर्च केली तर उलट महापालिकेला आपण सहाय्य बनतो. त्यामुळं ह्याला आपण महापालिकेच्या कामाची आपण श्रेय घेण्यापेक्षा ती गरज आहे आणि त्याला आपण सहाय्य म्हणून राज्य शासनाला आपण तिथं जोडतो असं माझं मत आहे. काही कामं आता एंडला आलेली आहेत, म्हणजे प्रामुख्याने जसं आपण बघतो की आपल्या मेट्रोचं जे काम आहे शिवाजीनगर ते हिंजेवाडी, ते आता त्याचा जो ब्रिज आपण आता पाहिला तर त्याचं काम आता नोव्हेंबरमध्ये डिसेंबर एंडपर्यंत तो ब्रिज कंप्लीट होऊन जाईल. मेट्रो सुद्धा 2025 मे मध्ये ही ऑपरेशनल सुरू होईल, त्यामुळे ते लवकरच होणार आहे. त्याच पद्धतीने जे आपले रेल्वेचे अंडर ब्रिजेस आहेत खडकीमध्ये आणि रेंज हिल्सला, त्याचं सुद्धा DPR बनवण्याचं काम झालंय. पुढच्या वर्षी ह्याच
साधारणतः महिन्यापर्यंत त्याची सुद्धा वाईडनिंग झालेली असेल. आपल्या जुन्या मुंबई पुणे हायवे रोडचं जे काम आहे ते आता अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे जय हिंद टॉकीज पण आता क्लिअर झालंय, त्यामुळे त्याची जी वाईडनिंग होती ते सुद्धा आता पूर्ण झालेलं आहे. पाण्याच्या ज्या टाक्या उभारल्यात त्या सुद्धा थोड्यात, म्हणजे आता वर्षभरात त्या सगळ्या टाक्या उभारल्या जातील. त्यामुळे 24/7चं सुद्धा काम येणाऱ्या 2026 मध्येच कम्प्लीट होणार आहे. एसटीपीचं पण काम हे साधारणतः 2 वर्षात कम्प्लीट होणार. रिव्हरफ्रंटचं काम हे साधारणतः 3 वर्षात कम्प्लीट होणार आहे. तेव्हा येणाऱ्या 5 वर्षामध्ये जवळजवळ बरीचशी मोठे प्रोजेक्ट्स जे 2016-17 पासून जी लावली होती ती आता कम्प्लिशनची वेळ आलेली आहे. त्यामुळं त्यासाठी त्याचा पाठपुरावा करून ते सुद्धा कम्प्लीट केलं तर बरेचसे अर्बन रिन्युअलचे प्रश्न ह्या परिसरातले हे पूर्ण होतील. फंडिंग भरपूर होतं. मेजर प्रोजेक्ट्स सगळे लागलेले होते. म्हणजे पाण्यासाठी ॲड्रेस करायला 24/7, म्हणजे नदी सुधार प्रोजेक्ट हा लागलेला होता. जे काही नदी STPचा प्रोजेक्ट तो सुद्धा लागला होता. परत आपण मेट्रोचा प्रोजेक्ट तो सुद्धा सुरू झाला होता. स्वारगेट ST स्टँडचा एक जो प्रोजेक्ट आहे तो थोडासा विलंब झाला, तो सुद्धा आपण आता कम्प्लीट करणार. त्यामुळे मेजर प्रोजेक्ट हे ऑलरेडी लागले होते शिवाजीनगरमध्ये. मुळात जी काही गरज आहे ती जी मी आयडेंटिफाय केली, तुम्ही जसं म्हटलं की इथे सेवा अवस्था खूप आहेत आणि त्यामध्ये ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत म्हणजे ड्रेनेज, पाण्याचं प्रेशर आणि तिकडची सिक्युरिटी म्हणून CCTV असतील किंवा अशा प्रकारचे मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, ह्याच्यामध्ये काम करण्याची खूप गरज होती. आणि त्यामुळं बराचसा निधी हा सर्व 70 to 75% निधी हा सगळ्या सेवा अवस्थांमध्ये वितरित केला आणि तो योग्य ठिकाणी त्यांनी त्याचा लोकांना उपयोग झाला असं माझं मत. मला वाटतं की पुण्यामध्ये जे काही आता मी पुण्यामध्ये पाहिलं किंवा आपल्या मतदारसंघामध्ये विशेषतः पाहिलं की अलीकडे युवकांमध्ये प्रशिक्षणाच्या जी काही आता ऑपॉर्च्युनिटीज सरकारने ज्या क्रिएट केल्या त्याचा नक्कीच लोकांना आधार वाटतोय, त्याचा लाभ लोक म्हणजे मुलं घ्यायला लागलेत आणि ते स्वतः इंडिपेंडेंट होणं किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटकडे वळणं याच्यासाठी एक चांगलं मला वाटतं की वातावरण, ह्या सगळ्या अपेक्षा त्यांच्या आहेत आणि त्या पद्धतीने आपण त्यांना समजा आपण तसं त्यांना आपण त्यांच्याशी एंगेज झालो तर मला वाटतं की युवकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आपल्याला आधार म्हणून समजण्याची त्यांची जी त्यांना 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 आपण आधार म्हणून वाटावं ह्यासाठी आपल्याला त्यांना एंगेजमेंट अशा प्रकारच्या उपक्रमात करता येईल. मी खूप ठिकाणी फिरलो, मला फार कमी वेळा असं जाणवलं की पुण्यामध्ये तरी किंवा आपल्या मतदारसंघामध्ये की खूप लोक अशी घरी बसली आहेत, खूप यंग मुलं अशी घरी बसली आहेत. असं काही मला फारसा असा टेक्स्चर जाणवला नाही किंवा माझ्याकडे सुद्धा जॉब म्हणून मला जॉब पाहिजे असं काही फार एवढं मला जाणवत नाही. जेवढं विरोधक त्याचं हे क्रिएट करतायत तसं मला तरी प्रत्यक्षपणे जाणवलं नाही. उलट महिला असतील ज्यांनी मला खूप वेळेला बेसिक सोयी सुविधांबद्दलच्या तक्रारी खूप वेळा सांगितल्या, पाण्याच्या तक्रारी, ट्रॅफिकच्या तक्रारी, या तक्रारी जिथं प्रॉब्लेम असतो तो दबून राहत नाही, तो तुमच्यापर्यंत पोचतोच. पण असं मला युवकांमध्ये खूप अनरेस्ट आहे किंवा खूप बेरोजगारी आहे असं मला जाणवलं नाही पुण्यात तरी किंवा शिवाजीनगरमध्ये तरी. कारण बरेच एव्हेन्यूज आहेत तिथे एम्प्लॉयमेंटचे, खूप कामं चाललेली असतात. आपली इकॉनॉमी पुण्याची रोबस्ट आहे, त्यामुळे कोण ना कोणतरी आयदर एम्प्लॉयड असतं नाही तर सेल्फ एम्प्लॉयड असतं. फार बेरोजगारी मला अशी जाणवली नाही. त्यामुळे विरोधकांनी कदाचित नुसता एको करतायत का जो त्यांचे नेते बोलतायत त्याचा एको होतोय असं मला वाटतं, पण वास्तव्यात अशीच परिस्थिती वाटते. याला जे 20 नोव्हेंबरला जी निवडणूक आहे महाराष्ट्राच्यासाठी, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे. माझी सगळ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून उत्साहाने आपण मतदान करावं, ही माझी सर्व मतदारांना विनंती.